लक्ष्मी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असं पाहिलं की भावना लॅपटॉपवर काहीतरी काम करत हॉलमध्ये बसलेली असते. ते पाहून भावना तिला म्हणते की तू तुझी जागा अजिबात विसरू नकोस. आम्ही नाहीतर तुला तुझी जागा दाखवायला तयारच आहोत आणि तू चुकूनसुद्धा चुकू नकोस. आम्ही तुला वठणीवर नक्कीच आणू. त्यामुळे भावना बिचारी काहीही बोलत नसते, परंतु तिला वाचवायला सिद्धू येतो आणि सिद्धू म्हणतो की सिंचनाताई, खरं तर तुझी जागा तूच चुकलेली आहे. खरं तर लग्न झालेल्या मुलीची जागा ही सासरी असते आणि तू इथेच माहेरी पडून आहेस. हे ऐकल्यावर सिंचनाला फार वाईट वाटतं की सिद्धू आपल्याला सासरी जायला सांगत आहे. त्यामुळे सिद्धूने आता सिंचनाची बोलतीच बंद केलेली असते आणि तो घेऊन भावनाला सोफ्यावर येऊन बसलेला असतो. कारण आजी म्हणते की जिथे जिथे ह्या अवलक्षणेने स्पर्श केलेला आहे तिथं आम्ही बसणार नाही आणि तिथं आम्ही स्पर्शसुद्धा करणार नाही. त्यामुळे सिद्धूने मुद्दाम सोफ्यावर भावनाला आणून बसवलेलं असतं. इकडे जान्हवी आता जयंतच्या आश्रमामध्ये पोचली असते. तिथे गेल्यावर ती म्हणते की मी जयंत कानेटकरची पत्नी आहे आणि मला थोडीशी इन्फॉर्मेशन हवी आहे. हा शब्द ऐकल्यावर तो मॅनेजर प्रचंड घाबरलेला असतो. काय आता तो जयंतची माहिती देईल का जानूला, हे पाहणं खूप रंजक ठरेल. त्यानंतर पुन्हा सिद्धू झोपायला हॉलमध्ये आलेला असतो. इकडे भावनाला झोप लागत नसते. त्यामुळे भावना मग वीणा वहिनीने आणि आरतीने दिलेला उशीचा अभरा घेते आणि तो उशीला लावते आणि ती म्हणते की मला असं पाय गळून चालणार नाही, तर मला माझ्या आईबाबांसाठी आणि आनंदीसाठी इथे तग धरून राहायलाच पाहिजे. आणि मग भावना हसत हसत त्या उशीवर डोकं ठेवते आणि झोपते. सिद्धू येऊन पाहतो तर त्या अभ्रावर सिद्धिराज असं नाव लिहिलेलं असतं आणि भावनाने ती उशी अगदी प्रेमाने कवटाळून ती झोपलेली असते. आणि सिद्धूला प्रचंड आनंद होतो की त्या उशीवर सिद्धिराजचं नाव आहे आणि भावनाने त्या उशीला मिठी मारलेली आहे. त्यातच सिद्धिराज खुश होतो आणि हॉलमध्ये येऊन झोपतो. त्याला हॉलमध्ये झोपलेलं पाहून आजी प्रचंड चिडते. ती म्हणते की वाघ अवलक्षणा, स्वतःच माझ्या नातवाच्या बेडरूममध्ये तू एकटीच झोपलेली आहेस आणि माझ्या नातवाला इथं सोफ्यावर पाय आखडून झोपायला लावलेला आहेस. त्यानंतर सिंचना म्हणते की तुला तर तिथे सेपरेट रूमसुद्धा नव्हती भावनाताई, तू रूम त्या जान्हवीताईबरोबर शेअर करायचीस आणि इथं आल्यावर तुला इथले मोठं बेडरूम आणि किंग साईजचा बेड पाहून तू फार ग्रीडी झालेली आहेस. त्यानंतर पुढे रेणुका म्हणते की माझ्या मुलाचे हाल तू करत आहेस आणि स्वतः मात्र आईशारामामध्ये बेडवर झोपलेली आहेस. तू इथे बाहेर येऊन झोपायचंस ना, माझ्या नातवाला कशाला तू हाल करते आहेस. त्यानंतर संपतराव पुढे म्हणतात की ज्याच्या डोळ्यावर ही अशी प्रेमाची पट्टी बांधलेली आहे त्याला असा रंग बदलणाऱ्या सरड्याचे रंग कसे दिसणार आहेत आई. आणि मग सगळे तिथून निघून जातात. त्यानंतर रेणुका म्हणते की मला माझ्या मुलाला हिच्यापासून वाचवायला हवं आणि आता मला आज काहीतरी ठोस पावलं उचलायला लागलेले आहेत. आणि मग रेणुका आता कोणती ठोस पावलं उचलेल हे पाहणं खूप रंजक ठरेल.